नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या लेक्चर्समध्ये आपण नॉर्मल डिस्ट्रीब्युशनबद्दल माहिती घेत असताना नॉर्मल डिस्ट्रीब्युशनचा मीडियन कसा काढायचा ते आपण बघितलेलं आहे. त्याचा मोड कसा कॅल्क्युलेट करतात, तो किती असतो हे आपण बघितलेलं आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला नॉर्मल डिस्ट्रीब्युशनच्या क्वार्टाइल्स कशा काढायच्या, त्या काय येतात, त्याच्या व्हॅल्यूज काय असतात, हे आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये पाहायचं आहे. तर आता क्वार्टाइल्स आपल्याला माहिती आहे की क्वार्टाइल्स आर दॅट पोझिशनल ॲव्हरेजेस विच डिवाइड्स द होल डेटा इन 4 इक्वल पार्ट्स आफ्टर अरेंजिंग द डेटा इन असेंडिंग और डिसेंडिंग ऑर्डर. ही आपली बेसिक डेफिनेशन आहे क्वार्टाइल्सची. आता जर एखादा डेटा तुम्हाला 4 इक्वल पार्टमध्ये डिवाइड करायचा असेल तेव्हा तुम्हाला किती क्वार्टाइलची गरज लागते? तर देर आर 3 पॉइंट्स ड्यू टू विच द होल डेटा इज डिवायडेड इंटू 4 इक्वल पार्ट्स. मग त्या 3 पॉइंट्सना आपण क्वार्टाइल्स असं म्हणतो. तर त्यामधला पहिला पॉइंट असतो त्याला आपण Q1 म्हणतो, फर्स्ट क्वार्टाइल. दुसरा Q2 त्याला सेकंड क्वार्टाइल आणि तिसरा जो आहे त्याला Q3 थर्ड क्वार्टाइल. आता Q1च्या अगोदर म्हणजे डेटाच्या स्टार्टिंगपासून Q1 जिथं असतो तिथं त्याची पोझिशन असते, त्यामध्ये तुमचा 25% डेटा लाय होतो. कारण 4 इक्वल भागामध्ये तुमच्या डेटाचं विभाजन होतं ह्या क्वार्टाइल्समुळे. त्यामुळं तुमचा डेटा जिथून स्टार्ट होतो तिथपासून ते तुमचा क्वार्टाइलची जिथं पोझिशन असते तिथपर्यंत तुमच्या एकूण डेटाचा 25% डेटा तिथं लाय होत असतो. त्यानंतर Q1 पासून Q2 पर्यंत राहिलेला 25% डेटा लाय होतो. त्यानंतर Q2 पासून Q3 पर्यंत नेक्स्ट 25% डेटा लाय होतो आणि Q3 पासून तुमच्या डेटाच्या एंडपर्यंत राहिलेला 25% डेटा लाय होतो. म्हणजे काय, तर तुमच्या Q1 ची पोझिशन जिथं असते तिथून तुमच्या लोअर व्हॅल्यूपर्यंत तुमचा 25% डेटा असतो. Q2 ची पोझिशन असते तिथून खाली एकूण 25% आणि 25% असा मिळून 50% डेटा असतो. आणि Q3 ची पोझिशन जिथं असते तिथून खाली 75% डेटा असतो. अशा पद्धतीनं हे क्वार्टाइल्सबद्दलच्या बेसिक गोष्टी आहेत, जे आपण BSc भाग 1 मध्ये प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनच्या चॅप्टरमध्ये पण आपण ते पाहिलेलं आहे. मग आता ह्याच्या क्वार्टाइल्स नॉर्मल डिस्ट्रीब्युशनच्या आपल्याला काढायचे, त्या कशा काढणार बघा आपण. तर आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की वी डिनोट द फर्स्ट क्वार्टाइल ॲज अ Q1. ऑल्सो वी नो probability that x is a less than equal to Q1 is equal to 1/4. म्हणजे Q1 पेक्षा एखादी व्हॅल्यू लहान असण्याची प्रोबॅबिलिटी ही 1/4 असते. वी हॅव सीन इन द पेपर continuous univariate distribution in same third of BSc second. आपण तिसऱ्या सेमिस्टरमध्ये ह्या गोष्टी बघितलेल्या आहेत की क्वार्टाइल्स Q1 कशा काढल्या जातात किंवा व्हॉट इज अ लॉजिक बिहाइंड द क्वार्टाइल्स फ्रॉम द डेफिनेशन. दॅट इज नथिंग बट द प्रोबॅबिलिटी ऑफ x इज लेस दॅन इक्वल टू Q1 फर्स्ट क्वार्टाइल इज इक्वल टू 1/4. मग आता आपण काय करणार, प्रोबॅबिलिटी दॅट x इज लेस दॅन इक्वल टू Q1 म्हणजे काय करणार आहोत आपण, तर -इन्फिनिटी म्हणजे लोअर लिमिट जे आहे तुमच्या रेंजचं, एक्सच्या रेंजचं, तिथून पासून ते Q1 पर्यंतच्या डेटाचं इंटिग्रेशन, Q1 पर्यंत आपण इंटिग्रेशन घेणार आहोत PDFचं. म्हणून काय लिहिलं आपण, इंटिग्रेशन -इन्फिनिटी टू Q1 fx dx इज इक्वल टू 1/4. आता आता आपला काय डेटा आहे इथं, तर हा x जो रँडम व्हेरिएबल आहे दॅट फॉलोज नॉर्मल डिस्ट्रीब्युशन विथ mean mu and variance sigma square. That is nothing but the parameters mu and sigma square. हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे f of x जो आहे PDF of x तो आपण नॉर्मल डिस्ट्रीब्युशनचा तो पुट करणार
विथ पॅरामीटर म्यू अँड सिग्मा स्क्वेअर. त्यामुळे आपलं इंटिग्रेशन काय होईल बघा, इंटिग्रेशन मायनस इन्फिनिटी टू Q1 1 अपॉन रूट 2 पाय इंटू सिग्मा ई रेज टू मायनस 1/2 x मायनस म्यू अपॉन सिग्मा ब्रॅकेट स्क्वेअर इंटू dx अँड दॅट इज इक्वल टू 1/4. तर ह्यामध्ये आपण काय केलं, तर यामध्ये आपण x मायनस म्यू अपॉन सिग्मा जिथं आहे तिथं झेड पुट करणार आहोत, त्याला आपण झेड म्हणणार आहोत. मग आता तसं जर आपण झेड म्हणलं x मायनस म्यू अपॉन सिग्माला, तर आपल्याला एक्सची व्हॅल्यू काय मिळेल बघा, एक्सची व्हॅल्यू काय मिळेल, तर म्यू प्लस सिग्मा झेड अशी आपली व्हॅल्यू मिळेल. कारण तो तुमचा सिग्मा आहे तो काय होईल, इकडं मल्टिप्लायर होईल, सिग्मा झेड मिळेल. एक्स मायनस म्यू इक्वल टू सिग्मा झेड, आणि तो मायनस म्यू आहे इकडे आल्यानंतर प्लस होईल. सो एक्स इज इक्वल टू म्यू प्लस सिग्मा झेड. त्याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं तर डी एक्स इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला, सिग्मा डी झेड मिळेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक्सची रेंज आपल्याला माहिती आहे काय, इथं मायनस इन्फिनिटीपासून ते Q1 पर्यंत रेंज आहे. मग एक्सची व्हॅल्यू मायनस इन्फिनिटी ठेवली तर झेड आपल्याला काय मिळेल, मायनस इन्फिनिटीज मिळेल. आणि एक्सची व्हॅल्यू Q1 ठेवली तर झेडची व्हॅल्यू आपल्याला काय मिळेल, Q मायनस म्यू अपॉन सिग्मा. म्हणजे एक्स लाइज बिटवीन मायनस इन्फिनिटी टू Q1 इज नथिंग बट झेड लाइज बिटवीन मायनस इन्फिनिटी टू Q1 मायनस म्यू अपॉन सिग्मा. म्हणजे आता आपण एक्स मायनस म्यू अपॉन सिग्मा ठिकाणी झेड पुट केल्यानंतर काय होणार, आपलं जे इंटिग्रँड आहे ते झेडच्या टर्म्समध्ये येणार. मग त्याच टर्म्समध्ये त्याचं इंटिग्रेशन असायला पाहिजे. मग त्यामुळे त्या इंटिग्रेशनसाठी आपली जी रेंज आहे ती आपण इथं काढून घेतली, मायनस इन्फिनिटी टू Q1 मायनस म्यू अपॉन सिग्मा. त्या सगळ्या व्हॅल्यू तिथं पुट केल्या आपण वरच्या इंटिग्रेशनमध्ये. तर इंटिग्रेशन काय येईल, इंटिग्रेशन मायनस इन्फिनिटी टू Q1 मायनस म्यू अपॉन सिग्मा 1 अपॉन रूट 2 पाय सिग्मा इंटू ई रेज टू मायनस 1/2 झेड स्क्वेअर इंटू सिग्मा डी झेड इज इक्वल टू 1/4. आता इथं काय होईल, सिग्मा न्यूमरेटरचा जो आहे आणि डिनॉमिनेटरचा तो कॅन्सल होईल. आणि आपण जो Q1 मायनस म्यू अपॉन सिग्मा आहे त्याला एक सी पॉईंट असं त्याला डिनोट करतोय, नोटेशन वापरलं सी, इट इज अ पॉईंट. सो इंटिग्रेशन मायनस इन्फिनिटी टू सी 1 अपॉन रूट 2 पाय ई रेज टू मायनस झेड स्क्वेअर बाय 2 डी झेड is equal to 1/4 where c is equal to Q1 minus mu upon sigma which is nothing but, आता तुम्ही हे जर बघितलं आतलं फंक्शन जर बघितलं इंटिग्रेशनच्या आतलं, तर दॅट इज नथिंग बट दी PDF ऑफ स्टँडर्ड नॉर्मल डिस्ट्रीब्युशन, दॅट इज झेड. मग ह्याचाच अर्थ काय, इंटिग्रेशन ऑफ PDF ऑफ स्टँडर्ड नॉर्मल डिस्ट्रीब्युशन from minus infinity to some point C is nothing but the probability of Z is less than equal to that point C, and this probability is 1/4. मग स्टँडर्ड नॉर्मल डिस्ट्रीब्युशन मध्ये एखाद्या पॉइंट पेक्षा व्हेरिएबल खाली लाय होण्याची प्रोबॅबिलिटी 1/4 असेल तर तो पॉइंट कोणता पॉइंट असतो, व्हॉट इज दॅट पॉइंट सी. तर फ्रॉम नॉर्मल प्रोबॅबिलिटी टेबल आपण तो पॉइंट फाइंड करू शकतो. इथं मी ग्राफ एक काढलेला आहे, त्या ग्राफवरनं तुम्हाला लक्षात येईल हे वरी जे लिहिलंय मी, प्रोबॅबिलिटी दॅट झेड इज लेस दॅन इक्वल टू सी इज इक्वल टू 1/4. म्हणजेच काय, तर तिथे एक पॉइंट सी आहे त्याच्यापेक्षा खाली जो शेडेड रिजन मी दाखवलाय असण्याची प्रोबॅबिलिटी तुमचा तर किती आहे, झेड त्या सी पेक्षा खाली असण्याची प्रोबॅबिलिटी किती आहे, 1/4. दॅट इज तो एरिया किती आहे, 0.25. मग 0.25 एरिया ज्या पॉईंटपेक्षा लहान असतो तो पॉईंट किती नेमका, तर -0.67. दिस हॅज फाइंड फ्रॉम दी नॉर्मल टेबल. आपल्याकडे नॉर्मल प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनचा टेबल असतो स्टँडर्ड नॉर्मलचा, त्याच्यावरनं ह्या प्रोबॅबिलिटीज आपल्याला मिळतात. तुम्हाला पॉईंटवरून तो एरिया मिळतो किंवा एरिया माहीत असेल तर एरियावरून तो पॉईंटसुद्धा काढता येतो. मग
तो पॉईंट किती आहे तर सी हा पॉईंट आपला किती आहे तर -0.67 ह्या पॉईंटपासून तुमचा झेड किंवा तो पर्टिक्युलर स्टँडर्ड नॉर्मल व्हेरिएट लहान असण्याची प्रॉबिलिटी 1/4 दॅट इज 0.25 असते. म्हणजे सी आपल्याला काय मिळाला -0.67. आता सी जर -0.67 असेल तर मग आपण सीला मागाशी काय म्हटलं होतं थेरॉटिकली Q1 मायनस म्यू अपॉन सिग्मा असं म्हटलं होतं. दॅट इज नथिंग बट सी. मग सीची व्हॅल्यू मी तिथं पुट केली तर Q1 मायनस म्यू अपॉन सिग्मा इज इक्वल टू -0.67. मग त्याच्यावरनं मी Q1 ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली तर तो सिग्मा -0.67ला मल्टिप्लायर होईल आणि इकडं म्यू जो मायनस आहे तो म्यू इकडं आल्यावर प्लस होईल. सो Q1 इज इक्वल टू म्यू -0.67 इंटू सिग्मा. अशा पद्धतीनं मला काय मिळेल फर्स्ट क्वार्टाईल मिळेल. फर्स्ट क्वार्टाईल ऑफ नॉर्मल डिस्ट्रीब्यूशन. मग आता आपल्या क्वार्टाईल 3 असतात Q1 Q2 Q3. आता आपल्या त्यातली Q1 काढली. आता नेक्स्ट जी क्वार्टाईल आहे ती म्हणजे काय आपली Q2. सो ॲज वी नो Q2 सेकंड क्वार्टाईल इज ऑलवेज इक्वल टू दी मेडियन आणि आपला मेडियन किती आहे आपण वरती काढलेला आहे दॅट इज Q2 म्यू. सो Q2 व्हॅल्यू ऑफ Q2 इज इक्वल टू म्यू. देर इज नो नीड टू सॉल्व अगेन बिकॉज वी हॅव ऑलरेडी सॉल्व दी हाऊ टू कॅल्क्युलेट मेडियन. मेडियन कसा काढायचा ते आपण वरती बघितलेलं आहे. जे मेडियनचं डेरिवेशन आहे तेच डेरिवेशन आपण करत गेलो तर आपल्याला Q2 इज इक्वल टू काय मिळणार आहे म्यू ही व्हॅल्यू मिळणार आहे. त्यामुळे आपला जो सेकंड क्वार्टाईल आहे तो सेकंड क्वार्टाईल वी ऑलवेज फाइंड दॅट इट इज अ म्यू. Q2 is equal to mu. Now third quartile. We are going to find the third quartile that is a Q3. Q3 कसा काढायचा ते आपल्याला बघायचं आहे. आता Q3 साठी Q3 असा पॉईंट असतो की त्याच्यापासून खाली किती पर्सेंट डेटा असतो 75% डेटा असतो. म्हणजेच एखादी व्हॅल्यू त्याच्यापेक्षा खालची व्हॅल्यू घेण्याची प्रोबॅबिलिटी ही 0.75 असते. म्हणजे 3/4 अशी प्रॉबिलिटी असते. मग तोच कन्सेप्ट तेच लॉजिक वापरून आपण काय लिहिलं इथं फ्रॉम द डेफिनेशन ऑफ Q3 प्रोबॅबिलिटी दॅट x इज लेस दॅन इक्वल टू Q3 इज इक्वल टू 3/4. ह्याचाच अर्थ काय हिअर x फॉलोज अ नॉर्मल डिस्ट्रीब्युशन विथ पॅरामीटर म्यू अँड सिग्मा स्क्वेअर. त्यामुळं आपण काय लिहू शकतो ही प्रोबॅबिलिटी दॅट इज x इज लेस दॅन इक्वल to Q3 is nothing but integration minus infinity to Q3 fx dx is equal to 3/4. मग आता हा f of x जो आहे तो f of x आपला नॉर्मल डिस्ट्रीब्युशनचा आपण तिथे लिहिणार आहोत. सो इंटिग्रेशन मायनस इन्फिनिटी टू Q3 1/√2π इंटू सिग्मा e raised to -1/2 x minus mu upon sigma bracket square into dx and that is equal to 3/4. मग ह्यामध्ये सुद्धा आपण काय करणार आहोत x मायनस म्यू अपॉन सिग्मा जिथं आहे तिथं झेड पुट करणार आहोत. पुट झेड इज इक्वल टू x मायनस म्यू अपॉन सिग्मा वेर x इज इक्वल टू म्यू प्लस सिग्मा झेड. जे आपण ते सॉल्व केलं सिम्प्लिफाय केलं तर x ची व्हॅल्यू आपल्याला त्या पद्धतीनं म्यू प्लस सिग्मा झेड मिळणार आहे. त्यामुळं त्याच्यावरनं आपण dx जर काढली डेरिव्हेटिव्ह घेतलं आपण एक्सचं तर वी गॉट आपल्याला काय मिळतं सिग्मा डी झेड असं मिळणार आहे. मग ह्या सगळ्या आणखी काय केलं आपण झेड आपण पुट करणार आहे एक्स मायनस म्यू अपॉन सिग्माच्या जागेवर. तर मग आपल्याला झेडची रेंज पाहिजे ना. मग जर एक्स तुमचा मायनस इन्फिनिटी असेल तर झेड पण तुमचा मायनस इन्फिनिटी येणार आणि एक्स Q3 असेल तर झेड तुमचा Q3 मायनस म्यू अपॉन सिग्मा येणार. म्हणजेच आपण जिथं जिथं एक्सच्या व्हॅल्यू आहे तिथं तिथं काय केलं मायनस इन्फिनिटी आणि Q3 असं पुट केल्यानंतर आपल्याला ती रेंज मिळते झेडची. मग आपण ते इंटिग्रेशन सॉल्व करायला घेतलं झेडच्या व्हॅल्यू पुट करून आणि झेडची रेंज पुट करून. तर आपल्याला काय मिळते बघा इंटिग्रेशन मायनस इन्फिनिटी टू Q3 मायनस म्यू अपॉन सिग्मा
इन द इंटिग्रेशन 1/√2 सिग्मा ई रेज टू मायनस z²/2 सिग्मा dz इज इक्वल टू 3/4. आता इथं सिग्मा आणि न्यूमरेटरचा सिग्मा आणि डिनॉमिनेटरचा सिग्मा काय होईल, कॅन्सल होईल. तो कॅन्सल झाल्यानंतर इंटिग्रेशन -∞ टू सी. आता सी एक पर्टिक्युलर पॉईंट आपण गृहीत धरला आणि त्याला Q3 - μ सिग्मा असं आपण म्हटलो. दॅट इज अ पॉईंट. तिथपर्यंत इंटिग्रेशन आपल्याला काढायचं आहे. 1/√2 ई रेज टू मायनस z²/2 dz इज इक्वल टू 3/4 असं ते आपल्याला माहिती आहे. हे आता आपला इंटिग्रँड जो आहे तो इंटिग्रँड इज नथिंग बट द PDF ऑफ स्टँडर्ड नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. आणि स्टँडर्ड नॉर्मल डिस्ट्रीब्युशनचं इंटिग्रेशन -∞ टू सी इज नथिंग बट द प्रोबॅबिलिटी दॅट z इज लेस दॅन इक्वल टू सी अँड दॅट इज इक्वल टू 3/4. तुमची झेड जी व्हॅल्यू आहे झेडची ती सी पेक्षा लहान असण्याची प्रोबॅबिलिटी 3/4 असं ते इंटिग्रेशन आपल्याला सांगते. व्हेअर सी इज Q3 - μ सिग्मा. मग आता आपला झेड हा काय स्टँडर्ड नॉर्मल व्हेरिएट आहे. मग स्टँडर्ड नॉर्मल डिस्ट्रीब्युशनमध्ये एखाद्या पॉईंटपासून झेडची व्हॅल्यू खाली कमी असण्याची प्रोबॅबिलिटी 3/4 असेल तर मग तो पॉईंट काय असू शकतो हे आपण स्टँडर्ड नॉर्मल टेबलवरून नॉर्मल प्रोबॅबिलिटी टेबलवरून काढू शकतो. इथं मी तुम्हाला दाखवला आहे ग्राफ. इथं 0 तुमचा म्हणजे स्टँडर्ड नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. युअर डिस्ट्रीब्युशन इज सिमेट्रिक अबाउट 0. आणि मग -0.67 पासून खाली असण्याची प्रोबॅबिलिटी 1/4 असते. तसंच 0.67 पासून कमी व्हॅल्यू घेण्याची प्रोबॅबिलिटी ही 3/4 असते. हे आपण 3/4 म्हणजे 0.75 हे आपण स्टँडर्ड नॉर्मल टेबलवरून सांगू शकतो. म्हणजे ती जी सी व्हॅल्यू आहे आपल्याला सी पाहिजे तो म्हणजे किती मिळतो आपल्याला 0.67. का तर त्याच्यापेक्षा खाली तुमचा झेड येण्याची प्रोबॅबिलिटी 3/4 असते. म्हणजे तिथून खालीपर्यंतचा सगळा एरिया 0.67 पासूनचा -∞ पर्यंतचा एरिया जो आहे तो एरिया म्हणजे 3/4 किंवा ती प्रोबॅबिलिटी म्हणजे 0.75 दॅट इज 3/4 असते. म्हणून तो पॉईंट आपल्याला पाहिजे. त्या कुठल्या पॉईंटपेक्षा लेस व्हॅल्यू घेण्याची प्रोबॅबिलिटी 3/4 असेल तर ती पॉईंट म्हणजे 0.67 म्हणजे सी इज इक्वल टू 0.67. सो Q3 - μ सिग्मा म्हणजे त्याला आपण सी म्हटलंय. सो Q3 - μ सिग्मा इज नथिंग बट दी 0.67. ते जर आपण सॉल्व केलं तर आपल्याला काय मिळते Q3 इज इक्वल टू μ प्लस 0.67 इंटू सिग्मा. दिस इज द थर्ड क्वार्टाईल. म्हणजे तुम्हाला डायरेक्टली जर असं विचारलं की एक्स फॉलोज नॉर्मल डिस्ट्रीब्युशन विथ पॅरामीटर म्यू इज इक्वल टू 2 अँड व्हेरियन्स इज इक्वल टू 1 देन थर्ड क्वार्टाईल इज, तर तुम्ही डायरेक्टली काढू शकता. म्यूची व्हॅल्यू तिथं 2 टाकायची आणि सिग्माची व्हॅल्यू आहे तिथं आता सिग्मा स्क्वेअर 1 आहे त्यामुळे सिग्मा अगेन 1च येणार तुमचा. त्यामुळं 2 प्लस 0.67 दॅट इज नथिंग बट Q3 इज इक्वल टू 2.67. अशा पद्धतीने तुम्हाला डायरेक्टली व्हॅल्यू काढता येईल. तुम्हाला जर डायरेक्ट पॅरामीटर माहीत असतील तर Q1 आणि Q3च्या व्हॅल्यू तुम्हाला Q1, Q2 आणि Q3च्या व्हॅल्यू तुम्हाला डायरेक्टली सांगता येतील. आता अशा पद्धतीने आपण क्वार्टाईलच्या व्हॅल्यू काढलेल्या आहेत. मग क्वार्टाईल डेव्हिएशनची व्हॅल्यू आपल्याला काय मिळेल तर आपण इथं ते क्वार्टाईल डेव्हिएशन काढले बघा. वी नो दॅट क्वार्टाईल डेव्हिएशन QD इज नथिंग बट Q3 - Q1/2 हे आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला. BSc भाग 1 मध्ये आपण तो पाहिलेला आहे. तर आता Q3 ची थेरॉटिकल व्हॅल्यू काय आहे तर म्यू प्लस 0.67 इंटू सिग्मा ही Q3 ची व्हॅल्यू आहे. आणि Q1 ची व्हॅल्यू म्यू मायनस 0.67 इंटू सिग्मा ही Q1 ची व्हॅल्यू आहे. त्या व्हॅल्यू आपण तिथं पुट केल्या आणि सिम्प्लिफाय केलं तर ब्रॅकेटच्या बाहेर जे मायनस साइन आहे ते ब्रॅकेट सॉल्व केल्यानंतर आपल्याला काय मिळेल बघा म्यू आणि पुढचं जे मायनस होतं आणि हे मायनस मिळून प्लस होईल. सो म्यू प्लस 0.67 इंटू सिग्मा. सो म्हणजे काय Q3 - Q1 ची व्हॅल्यू आहे ती म्यू प्लस 0.67 सिग्मा मायनस म्यू प्लस 0.67 इंटू सिग्मा असे आपल्याला मिळेल. मग म्यू आणि मायनस म्यू जो आहे तो कॅन्सल होईल आणि 2 इंटू 0.67 इंटू सिग्मा असं आपल्याला मिळेल. आणि 2 इंटू 0.67 इंटू सिग्मा म्हणजेच काय
अपॉन 2 आहेच ते सगळीकडं. आणि म्हणजेच काय तर तो डिनॉमिनेटरचा 2 आणि न्यूमरेटरचा 2 काय होईल, कॅन्सल होईल आणि आपल्याला फक्त काय मिळेल मग क्यू डी इज इक्वल टू 0.67 इंटू सिग्मा. म्हणजे तुम्हाला जर स्टँडर्ड नॉर्मल डिस्ट्रीब्युशन्स किंवा कुठलंही नॉर्मल डिस्ट्रीब्युशन त्याचा पॅरामीटर म्यू आणि व्हेरियन्स सिग्मा स्क्वेअर तुम्हाला जर दिलेला असेल तर डायरेक्टली त्याचं तुम्ही तिन्ही क्वार्टाईल सांगू शकता, कारण तुम्हाला त्याची थेरॉटिकल फॉर्म्युला माहिती आहे. आणि क्वार्टाईल डेव्हिएशन सुद्धा सांगू शकता अशा पद्धतीनं. सो इन दिस वे वी हॅव स्टडीड the how to find the quartiles of normal distribution and quartile deviation of normal distribution. So today we are going to stop here. Thank you.